Hello students, today we are going to discuss regarding skew lines. This is a part from your chapter number 6 of part first. So skew lines म्हणजे काय असतं? It's a very simple thing. Two dimension मध्ये तुम्ही असता. Look at the red color pen and black color pen. Consider them as vectors. These vectors are intersecting. These vectors are parallel. These are collinear. पण जेव्हा तुम्ही 3 डायमेन्शन मध्ये जाता, ठीक आहे, आणि दोन प्लेन कन्सिडर करा. This way this line is going, okay, this is a vector, this is going in a straight line, and this red one, it's going upside. आता हे दोन लाईन्स आहेत, हे एकमेकाला इंटरसेक्ट करतात का? कुठेच नाही करत. ओके, या दोघं एकमेकाला पॅरलल आहेत का? नाही. मग अशा टाईपच्या लाईन्सला काय म्हटलं जातं? अशा टाईपच्या लाईन्सला म्हटलं जातं स्क्यू लाईन्स. मग याच्यातलं जे डिस्टन्स असतं ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार. सी दिस वे, जे माझं फर्स्ट फिंगर आहे त्याने मी दाखवतोय. मग हे जे डिस्टन्स असतं हे किती असतं बाय क्वांटिटी? सी देर आर टू लाइन्स, आर बार इज इक्वल टू a1 बार प्लस लॅमडा b1 बार, आणि जी दुसरी लाईन आहे आर बार इज इक्वल टू a2 बार प्लस लॅमडा b2 बार. जे डिस्टन्स आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय दिस ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट का? कारण डिस्टन्स कधीच निगेटिव्ह नको यायला. आणि हे जे इथे तुम्हाला दिसते ॲब्सोल्यूट सारखं, हे मॅग्निट्यूड वेक्टरचं, ठीक आहे, कारण वेक्टर प्रॉडक्टचा आन्सर हे वेक्टर येतं आणि आपल्याला डिस्टन्स हवे. हा फॉर्म्युला तुम्हाला थोडासा प्रोजेक्शनच्या फॉर्म्युलासारखा दिसेल कारण ते प्रोजेक्शनच आहे. Coming back to the diagram, see L1 bar, this is L1, the bar is not needed for the line. L2, though it is a vector only, okay. This is point A. या point A मधून लाईन L क्रॉस होते L1, आणि this is point B जे कुठे पाथ ऑफ L2 मध्ये आहे, म्हणजे L2 ही पास होते B या पॉईंटमधून. A1 बार काय आहे? पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट A. A2 बार काय आहे? पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट B. आणि जर मी तुम्हाला म्हटलो a2 बार मायनस a1 बार किंवा a1 बार मायनस a2 बार, व्हॉट इट विल बी? इट विल बी पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ऑफ वेक्टर, ठीक आहे. सो दिस इज a1 बार, a2 बार, डन. यू विल कन्सिडर b1 बार क्रॉस b2 बार. हे का कन्सिडर करायचं? तुम्हाला माहिती आहे pq हे परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन L1 आणि L2. जर तुम्ही दोन व्हेक्टर्सचा वेक्टर प्रॉडक्ट घेतला, द फॅक्ट इज the product that you get, the vector product that you are getting as a vector, it is perpendicular to both of their parent vectors. b1 बार क्रॉस b2 बार कुठं आला? त्याचे पॅरेंट वेक्टर b1 बार आणि b2 बार, त्या दोघांना पण तो परपेंडिक्युलर असतो. ह्या b1 ला पण परपेंडिक्युलर असणार, b2 ला पण परपेंडिक्युलर असणार. आता आपल्याकडे pq ची व्हॅल्यू नाही, आपल्याला ती शोधायची आहे. पण व्हेक्टर्समध्ये आपण रेफरन्स व्हेक्टरचा यूज घेतो जो व्हेक्टर त्याला पॅरलल असणार. फॉर एक्झाम्पल बघा, L1च्या लाईनमध्ये आपण b1 बार कन्सिडर करतो, L2च्या लाईनमध्ये आपण b2 बार कन्सिडर करतो. तसंच pqच्या केसमध्ये आपण b1 बार प्लस b2 बार कन्सिडर करणार आहोत. सो द वेक्टर इक्वेशन्स ऑफ द लाईन आर आर बार इज इक्वल टू a1 बार प्लस लॅमडा b1 बार. हे L1चं इक्वेशन. L2चं इक्वेशन काय? आर बार इज इक्वल टू a2 बार प्लस लॅमडा b2 बार. नाउ दिस लाईन्स पासेस थ्रू कॅपिटल A पॉईंट अँड कॅपिटल B पॉईंट रिस्पेक्टिव्हली. यांचे पोझिशन वेक्टर काय आहेत? a1 बार, a2 बार. नाउ लाईन्स L1 अँड L2 आर पॅरलल टू b1 बार प्लस b2 बार रिस्पेक्टिव्हली. ते आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. ॲज PQ इज परपेंडिक्युलर टू बोथ L1 अँड L2, इट इज पॅरलल टू b1 बार प्लस b2 बार. ही पण गोष्ट मी तुम्हाला सांगितली का हा PQ पॅरलल असणार आहे b1 बार प्लस b2 बारला. आता प्रोजेक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. द प्रोजेक्शन फॉर्म्युला इज PQ इज इक्वल टू द प्रोजेक्शन ऑफ AB बार, ठीक आहे. हा जो AB बार आहे याचं प्रोजेक्शन जे आहे ऑन PQ बार, ठीक आहे. AB ची सावली यू कॅन से. सो ही जी AB ची सावली आहे ती तुम्हाला पुढे दिसते PQ वर, म्हणजेच कोणावर म्हणायची? तीच सेम सावली असणार b1 बार प्लस b2 बारवर. सो दॅट विल बी इक्वल टू AB बार डॉट प्रॉडक्ट विथ, आता इथे काय वेक्टर नाही कन्सिडर करते मी, डिस्टन्स कन्सिडर करतोय. सो दिस फॉर्म्युला विल बी डिस्टन्स. सो AB बार आणि डॉट प्रॉडक्ट विथ युनिट वेक्टर n कॅप. आता हा n कॅप काय? n कॅप इज अ युनिट वेक्टर अलॉंग b1 बार क्रॉस b2 बार, ठीक आहे. सो आय विल राईट इट ॲज b1 बार क्रॉस b2 बारच्या अलॉंग जो युनिट वेक्टर असणार आहे तोच अलॉंग कोणाचे असणार आहे? PQचे असणार आहे. सो वेअर n कॅप इज युनिट वेक्टर along b1 bar cross b2 bar.
इज इक्वल टू युनिट वेक्टर अलॉंग, कारण हे फ्री वेक्टर्स आहेत, तुम्ही वेक्टर्सला मूव्ह करू शकता. मग जो युनिट वेक्टर म्हणजे इथं फक्त डायरेक्शन मॅटर करते. ठीक आहे, B1 बार क्रॉस B2 बार हे डायरेक्शनली पॅरलल कोणाला आहे, PQ ला. सो युनिट वेक्टर अलॉंग, मग त्यांच्या अलॉंग या दोन्हीच्या अलॉंग B1 बार क्रॉस B2 बार आणि PQ बारच्या अलॉंग जो काही युनिट वेक्टर असणार आहे तो एकमेकाला सेमच असणार आहे. सो B1 बार क्रॉस B2 बारच्या अलॉंग वेक्टर घ्या युनिट वेक्टर, दॅट विल बी सेम एज युनिट वेक्टर अलॉंग PQ बार. आणि याचाच आन्सर तुम्हाला ओके ॲज वी वर डिस्कसिंग, ही जी व्हॅल्यू आहे PQ ची मॅग्निट्यूड, दॅट यू कॅन सी दिस इज कॅन बी AB और BA, म्हणजे त्याच्यासाठीच मी ॲब्सोल्यूट सिम्बॉल दिलेला आहे. दॅट आय कॅन सी A2 बार मायनस A1 बार और A1 बार मायनस A2 बार. ॲब्सोल्यूट साईन टाकलेलं आहे त्याच्यामुळे इट्स पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डझंट मॅटर. आणि हा जो आहे B1 बार क्रॉस B2 बार, ठीक आहे, यांच्यामधला डॉट प्रॉडक्ट. आता हा B1 बार क्रॉस B2 बार तुम्हाला आधी फाइंड आउट करावा लागतो, हा A2 बार मायनस A1 बार आधी फाइंड आउट करावा लागतो आणि मग त्यांचा डॉट प्रॉडक्ट घ्यावा लागतो. B1 बार सोबत डॉट प्रॉडक्ट नाही A2 बार मायनस A1 बारचा, ध्यानात ठेवा. B1 बार क्रॉस B2 बार याचा जे आन्सर येईल त्याच्यासोबत तुमचा डॉट प्रॉडक्ट आहे A2 बार मायनस A1 बारचा. आणि यू कॅन राईट हिअर B1 बार क्रॉस B2 बार आणि याची मॅग्निट्यूड. दिस इज अ प्रोजेक्शन फॉर्म्युला यू हॅव. यामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. टू लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट कधी करतात, जेव्हा त्यांच्यातलं मिनिमम डिस्टन्स किंवा शॉर्टेज डिस्टन्स हे 0 असतं. आता दोन लाईन्स या फॉर्म्युल्यानुसार इंटरसेक्ट कधी करू शकतात, ठीक आहे. सो यू कॅन से हिअर टू लाईन्स इंटरसेक्ट जेव्हा हे PQ डिस्टन्स 0 असलं पाहिजे. आता हे PQ डिस्टन्स 0 कधी असणार आहे, हे डिस्टन्स 0 असणार आहे when the numerator will be 0. So two lines intersect each other when what is the value of numerator, it is A2 bar minus A1 bar dot product with you can say B1 bar cross B2 bar is equal to 0. जर ही व्हॅल्यू 0 आली ह्या डॉट प्रॉडक्टची, so you can say these two vectors or two lines are intersecting each other. Similarly तुम्हाला कार्टेशियन फॉर्म पण दिला जाऊ शकतो. So it will be in the form of lines x minus x1 upon a1 is equal to y minus y1 upon b1 is equal to z minus z1 upon c1 and x minus x2 upon a2 is equal to y minus y2 upon b2 is equal to z minus z2 upon c2 are intersecting each other or intersect each other आर म्हटलं जातं इथे, मला ING फॉर्म यूज करायला. आर इंटरसेक्टिंग इच अदर इफ अँड ओनली इफ. दिस इज इफ अँड ओनली इफ, ठीक आहे. आणि हा एक डिटर्मिनंट जो तुम्हाला सॉल्व करावा लागतो ऑफ द गिवन व्हॅल्यूज, दॅट इज x2 मायनस x1 y2 मायनस y1, सिम्पल एकदम ध्यानात ठेवायला, z2 मायनस z1. त्याच्यानंतर खालची व्हॅल्यू तुम्ही गेस करू शकता, a1 b1 c1 a2 b2 c2. आणि ही जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली, ही जर 0 असेल तर तुम्ही म्हणू शकता कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेल्या दोन लाईन्स एकमेकाला काय करतात, इंटरसेक्ट करतात, जस्ट त्यांच्यातलं मिनिमम डिस्टन्स किती आहे, 0 आहे. सो दॅट्स ऑल अबाउट स्क्यू लाईन्स. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दोन पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत.